नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी लँग्वेजमध्ये काही स्टोरेज क्लासेस असतील, जसे की ऑटोमॅटिक, एक्सटर्नल, स्टॅटिक्स, रजिस्टर. तर हे काय आहे तर मित्रांनो आपण प्रोग्राम थ्रू जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो चला आपण लगेच सुरुवात करूया. तर स्टार्टिंगला मी इथे जो आपला सी लँग्वेजचा बेसिक स्ट्रक्चर आहे तो इथे मेन्शन केलेला आहे मी. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला एक प्रोग्राम बघायचा आहे. त्यामध्ये स्टॅटिकचा यूज कसा होतो, त्यानंतर मित्रांनो ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय, पुन्हा रजिस्टर काय आहे, एक्सटर्नल काय आहे, तर सगळं या मध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण. तर स्टार्टिंगला मी इथे एक ग्लोबल व्हेरिएबल क्रिएट करतो. ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे फंक्शनच्या बाहेर असतो मित्रांनो. तर इथे मी इंटिजर डेटा टाईप वापरून एक्स्ट या नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे. तर याला मित्रांनो आपण ग्लोबल व्हेरिएबल असे म्हणू शकता. हा जो असतो तो फंक्शनच्या बाहेर असतो, ग्लोबल व्हेरिएबल. त्याचबरोबर मित्रांनो याला आपण एक्सटर्नल स्टोरेज क्लासेस असं पण म्हणू शकतो. तर मित्रांनो हा आहे आपला ग्लोबल व्हेरिएबल, जो की आपण फंक्शनच्या बाहेर असाइन करतो. तर यानंतर मित्रांनो मी एक फंक्शन क्रिएट करतो, वाईड शो नावाने एक फंक्शन क्रिएट करतो. यानंतर मित्रांनो येथे एक स्टॅटिक व्हेरिएबल असाइन करतो. स्टॅटिक व्हेरिएबल म्हणजे हा फंक्शनच्या आत असतो आणि यस नावाने हा व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि त्याची व्हॅल्यू ठेवतो 0. तर मित्रांनो हा झाला आपला स्टॅटिक व्हेरिएबल. यानंतर मित्रांनो मी खाली एक इन्क्रीमेंट डिक्रीमेंट वापरतो या व्हेरिएबलसाठी, जेणेकरून आपल्याला एक इन्क्रीज होऊन व्हॅल्यू यावा. त्यानंतर इथे एक स्टेटमेंट स्टेटमेंट पास करतो, स्टॅटिक व्हेरिएबल. आणि यानंतर मित्रांनो मी %d वापरून त्यानंतर एक लाईन ब्रेक करतो, कारण की आपल्याला एक्सेप्टेड एक्सेप्टेड आउटपुट यावा त्यासाठी मित्रांनो. आणि येथे सिम्पलचं त्या एस व्हेरिएबलला कॉल करून टाकतो, जेणेकरून आपल्याला ही व्हॅल्यू प्रिंट व्हावी. ओके. तर मित्रांनो यानंतर मी मेन फंक्शनमध्ये येतो खाली, आणि मेन फंक्शनमध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, जसं की ऑटोमॅटिक, रजिस्टर, एक्सटर्नल असे व्हेरिएबल जे असतात ते मेन फंक्शनमध्ये डिक्लेअर करतो. तर मी इथे इंट 10. ओके. यानंतर मित्रांनो हा झाला आपला ऑटोमॅटिक व्हेरिएबल. यानंतर मित्रांनो मी रजिस्टर व्हेरिएबल क्रिएट करतो, रजिस्टर इंट, आणि त्या व्हेरिएबलचं नाव देतो बी इक्वल टू, आणि त्याला व्हॅल्यू देतो 20, जेणेकरून आपल्याला समजेल. कमेंटमध्ये टाकतो मित्रांनो इथे रजिस्टर व्हेरिएबल. आणि मित्रांनो खाली आणि एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो मी एक्सटर्नल. तर मी सिम्पलचा कीवर्ड यूज करतो इथे एक्सटर्नल. तर मित्रांनो मी इंटिजर डेटा टाईप वापरतो आणि त्यानंतर एक्सटर्नल व्हेरिएबलला सपोज म्हणजे हा व्हेरिएबल इथे असाइन करतो. त्यानंतर मित्रांनो हा झाला आपला एक्सटर्नल व्हेरिएबल. ओके. एक्सटर्नल व्हेरिएबल किंवा एक्सटर्नल डिक्लेरेशन. तर बघू शकतात मित्रांनो हे 3 व्हेरिएबल मी इथे असाइन केलेत मेन फंक्शनमध्ये. फर्स्ट आहे ऑटोमॅटिक व्हेरिएबल, सेकंड आहे रजिस्टर व्हेरिएबल, आणि थर्ड आहे एक्सटर्नल डिक्लेरेशन. ओके. तर यानंतर मी मित्रांनो खाली स्टेटमेंट प्रिंट करतो. प्रत्येक व्हेरिएबल आपल्याला प्रिंट झाला पाहिजे. प्रिंटअप फंक्शन यूज करतो, जसं की आपल्याला प्रिंटवरती आउटपुट शो करायचंय. ऑटोमॅटिक व्हेरिएबल यानंतर इक्वल टू %d वापरतो, लाईन ब्रेक करण्यासाठी /n वापरतो, नंतर कोमा देऊन ए या व्हेरिएबलला कॉल करतो. ओके. यानंतर मित्रांनो कोमा, त्यानंतर आणखी एकदा सेम फंक्शन प्रिंटअप फंक्शन, आणि एक आपल्याला रजिस्टर व्हेरिएबलसाठी त्याची व्हॅल्यू आपल्याला शो करायची, आणि त्याच नंतर ही एक्सटर्नल व्हेरिएबलसाठी. तर ही आहे रजिस्टर व्हेरिएबलसाठी. याच्यामध्ये आहे मित्रांनो इथे बी, आणि खाली जो आहे तो एक्सटर्नल व्हेरिएबल. ओके. यानंतर मित्रांनो इथे खाली त्या व्हेरिएबलचं जो काही नाव आहे तो. ओके. तर यानंतर मित्रांनो मी आता हे 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले, आणि ही तिन्ही व्हेरिएबल मित्रांनो एकाच फंक्शनमध्ये जाऊन स्टोर होणार, तो म्हणजे या वाईड शो फंक्शनमध्ये. वाईड शो फंक्शनमध्ये तर मित्रांनो मी सिम्पलचं या फंक्शनला कॉल करतो, जसं की या सिम्पलचं अशा प्रकारे आपण कॉल करतो फंक्शनमध्ये. तर मला किती 3 व्हेरिएबल आहेत.
तर मी 3 वेळेस त्या फंक्शनला कॉल करतो. तर मित्रांनो 3 वेळेस कॉल केले. तर मित्रांनो हा प्रोग्राम वर्क कसं आहे? तर मित्रांनो ही फंक्शन काय एक्झिक्यूट करेल स्टार्टिंगला? तर मित्रांनो ही स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल आणि आपल्याला स्टार्टिंगला ए ची व्हॅल्यू शो करेल. तर आपल्या ए ची व्हॅल्यू किती आहे? सपोज मित्रांनो ए ची व्हॅल्यू किती आहे? 10. ओके. ए ची व्हॅल्यू 10 आहे. तर आपल्या आउटपुट समोर 10 येईल आणि त्यानंतर मित्रांनो ही फंक्शन एक्झिक्यूट होईल आणि नंतर मित्रांनो ही प्रिंट त्या फंक्शनमध्ये ही स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि मित्रांनो इथे बी ची व्हॅल्यू शो करेल. रजिस्टर व्हॅल्यू व्हेरिएबल इज बी म्हणजे 20 ही व्हॅल्यू शो करेल आणि त्यानंतर मित्रांनो खाली एक्सटर्नल व्हेरिएबल म्हणजे जो की ती व्हॅल्यू किती म्हणजे आपल्या एक्सटर्नल व्हेरिएबल म्हणजे ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू किती आहे? तर 100 आहे. तर मित्रांनो 3 नंबरला आपल्याला ही व्हॅल्यू शो होईल आणि मित्रांनो जितक्या वेळेस फंक्शन कॉल झाली म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबल कॉल झालाय तसं आपल्याला त्यामध्ये 1 2 स्टॅटिक व्हेरिएबल 1 स्टॅटिक व्हेरिएबल 2 स्टॅटिक व्हेरिएबल 3 मग 3दा मित्रांनो ही स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. ओके. स्टॅटिक व्हेरिएबल 1 स्टार्टिंगला तर काय होईल? स्टार्टिंगला ही होईल ऑटोमॅटिक व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू असेल 10 आणि त्यानंतर रजिस्टर व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू असेल 20 आणि त्यानंतर खाली मित्रांनो एक्सटर्नल व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू असेल 100 आणि त्यानंतर मित्रांनो स्टॅटिक व्हेरिएबल 1 स्टॅटिक व्हेरिएबल 2 स्टॅटिक व्हेरिएबल 3. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला जो आउटपुट आहे तो येणार आहे. तर मी सॅम्पलचा इथे रन करतो. तर मित्रांनो इथे हा सेमी कॉलम राहिलेला आहे. तर मी इथे कंट्रोल एस करून परत एकदा तर बघू शकतात रन झालेला आहे. तर बघू शकतात मित्रांनो जो आपण एक्सपेक्ट आउटपुट करत होतो तो आउटपुट आलेला आहे. स्टार्टिंगला मित्रांनो कंपायलरने काय केलेलं आहे? हा व्हेरिएबल ही फंक्शनमध्ये मित्रांनो ही स्टेटमेंट पास केली. त्यानंतर सेकंड, त्यानंतर थर्ड आणि त्यानंतर मित्रांनो ती ज्या फंक्शन एक्झिक्यूट झाल्या त्या स्टॅटिक व्हेरिएबलमुळे मित्रांनो इथे इन्क्रिमेंट एक व्हॅल्यू इन्क्रिमेंट करून दिली. त्यामुळे आपल्याला 1 2 3 असा आउटपुट शो झालेला आहे. तर मित्रांनो सिंपल होते हे जे हे जसे की यामध्ये मित्रांनो सी म्हणजे मेन स्टोरेज क्लासेस होते. त्यामध्ये आपण ऑटोमॅटिक, एक्सटर्नल, स्टॅटिक आणि रजिस्टर पाहिले. मित्रांनो ऑटोमॅटिक स्टोरेज म्हणजे कसं? सपोज त्याची डेफिनेशन बघू आपण. याच्यामध्ये एवढंच होतं, दुसरं काही नाही. ऑटोमॅटिक स्टोरेज क्लासेस इज अ डिफॉल्ट स्टोरेज क्लास फॉर लोकल व्हेरिएबल डिक्लेअर इनसाइड अ फंक्शन. म्हणजे ऑटोमॅटिक व्हेरिएबल आपण इनसाइड अ फंक्शनमध्ये डिक्लेअर करतो. ओके. तर सिंपलचं होतं. तर मित्रांनो मी काही की पॉईंट्स आहेत त्यांचे इथे काढले आहेत. तर बघू शकता मित्रांनो मेन स्टोरेज क्लासेस आहेत 4. पहिला आहे ऑटोमॅटिक, सेकंड आहे एक्सटर्नल, थर्ड आहे स्टॅटिक आणि फोर्थ आहे रजिस्टर. तर मित्रांनो ऑटोमॅटिक स्टोरेज क्लासेसमध्ये काय होतं? तर त्याची डेफिनेशन काय आहे मित्रांनो? ऑटोमॅटिक स्टोरेज क्लास इज द डिफॉल्ट स्टोरेज क्लास. ओके. हे डिफॉल्ट स्टोरेज क्लास आहे फॉर लोकल व्हेरिएबल डिक्लेअर इनसाइड अ फंक्शन और ब्लॉक. ओके. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे असाइन करू शकतो ऑटोमॅटिक व्हेरिएबल. तर इथे कुठे आहे आपला ऑटोमॅटिक व्हेरिएबल? तर मित्रांनो हे बघूया. तर हा आहे मित्रांनो आपला ऑटोमॅटिक व्हेरिएबल जो की आपण फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर करतो. तर मित्रांनो यानंतर मित्रांनो दुसरा जो आहे आपला तर दुसरा आहे एक्सटर्नल स्टोरेज क्लासेस जो की एक्सटर्नल स्टोरेज क्लास इज युज्ड टू डिक्लेअर अ ग्लोबल व्हेरिएबल दॅट कॅन बी युज्ड इन अ डिफरंट फंक्शन और फाइल्स. तर बघू शकतात मित्रांनो तर अशा प्रकारे हे एक्सटर्नल व्हेरिएबल जो आहे तो मी इथे डिक्लेअर केलेला आहे. सेम आहे. तर मित्रांनो सिंपल होता यामध्ये आणि दुसरा जो आहे तो आहे 3 नंबरचा स्टॅटिक स्टोरेज क्लास. यामध्ये आपण ही आहे सिंपल त्याची डेफिनेशन. स्टॅटिक स्टोरेज क्लास कीप द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल बिटवीन फंक्शन्स कॉल. ज्यावेळेस फंक्शन कॉल होते त्यावेळेस व्हॅल्यू स्टोअर होते. मित्रांनो हा होता सिंपल पॉईंट. तर यामध्ये डिफरन्स पण लिहिलेला आहे. तुम्ही एकदा रीड करा मित्रांनो. यामध्ये तुम्हाला समजून जाईल कसं वर्क करतं, काय करतं. तर मित्रांनो बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.